हरिओम श्रीराम अंबज्ञ. मी मयुरी रामदासी, जागतिक वाचादोष तज्ज्ञ अर्थात ग्लोबल स्पीच लँग्वेज थेरपिस्ट, फाउंडर अरुला फॉर ऑटिझम, अरुला फॉर स्पीच, वाचा फॉर स्टॅमरिंग आणि अनाहत हिअरिंग केअर. आणि त्याचबरोबर एक अत्यंत अभिमानी ऑटिझम आई. तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या नवीन चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे अरुला दी म्युझिकल एनरिचमेंट. आता नक्की यात काय होणार आहे? मुळात त्याच्या आधी आपल्याला समजून घ्यायचं आहे अरुला या शब्दाचा अर्थ. अरुला ही एक चळवळ आहे जी मी सुरू केलेली आहे मातृत्वाच्या संगोपनासाठी. आजच्या या धकाधकीच्या आयुष्यात बऱ्याचदा असं दिसून येतं की तरुण दाम्पत्य मूल व्हावं की न व्हावं या विचारात, या डायलेमामध्ये, या कन्फ्युजनमध्ये अडकलेले आहेत. समोर असणारं करिअर, सध्या दोघंच असताना अनुभवलेली शांतता आणि स्टेबिलिटी, आणि त्याचबरोबर आजूबाजूचं वातावरण किंवा सोशल प्रेशर ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये दिसून येतं की मुलांचं संगोपन करणं म्हणजे काहीतरी कठीण काम आहे असं वाटायला लागलं आहे पालकांना. तर आज या अरुला या माध्यमातून, अरुला या अप्रोचच्या माध्यमातून हेच जगासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करते आहे. त्या प्रत्येक आईपर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करते आहे की बाई गं, बाळाला वाढवणं ही काही फार अशी कर्मकठीण काम नाही आहे, गोष्ट नाही आहे. त्यासाठी थोडंसं ट्रेनिंग, थोडंसं ज्ञान, थोडंसं ज्याला म्हणतो नॉलेज, थोडंसं शहाणपण ज्याला म्हणतो आपण विजडम, ते जर घ्यायची तयारी ठेवलीस, ते जर शिकायची तयारी ठेवलीस, तर बाळाला वाढवणं हा एक अत्यंत आनंददायी प्रवास होतो. आज आत्ता मला बघत असलेल्या अनेक आयांमध्ये ही एक प्रकारची गिल्ट ज्याला म्हणतो आपण, न्यूनगंडाची भावना आहे की मी नोकरी करते, घरातून बाहेर 8-8, 10-10 तास असते, म्हणून मी माझ्या बाळाला वेळ देऊ शकत नाही, म्हणून कदाचित मी चांगली आई, उत्तम आई बनू शकणार नाही. तर ह्याचं उत्तर आहे की त्या न्यूनगंडातून आधी बाहेर या. असं काहीही नाही आहे की जे तू नोकरी करून आपल्या बाळाच्या बाबतीत अचीव करू शकणार नाहीस. पण मग हे सगळं करायचं कसं? त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की कम्युनिकेशनल बॉन्डिंग डेव्हलप करणं आपल्या बाळाबरोबर. आपलं मग आई असो, बाबा असो, आजी असो, आजोबा असो, घरात असलेल्या प्रत्येक व्यक्तीबरोबर बाळाचं कम्युनिकेशनल बॉन्डिंग डेव्हलप झालं पाहिजे. मग हे बाळ एकटं पडणार नाही किंवा मोबाईल नावाच्या राक्षसाच्या पॅसिव्ह आहारी जाणार नाही. पॅसिव्ह म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आपोआप आहारी जात गेलं, आपोआप ॲडिक्ट होत गेलं, तसा ॲडिक्ट होत जाणार नाही. तर आपल्याला डेव्हलप करायचे खूप छान कम्युनिकेशनल बॉन्डिंग. आणि कम्युनिकेशनल बॉन्डिंग डेव्हलप करण्यासाठी एक उत्तम जो राजमार्ग आहे तो म्हणजे संगीताचा. आता संगीत म्हटलं की चांगला आवाज असं आपल्या डोळ्यासमोर येतं. पण खरं सांगू का तुम्हाला, प्रत्येक बाळासाठी त्याच्या आईचा स्पर्श आणि त्याच्या आईचा आवाज हे खूप पुरेसं असतं. बाळासाठी त्याची आई काही फार मोठी गायिका असली पाहिजे असं नाही, पण तिच्या मनात इच्छा हवी की मला माझ्या बाळाबरोबर बॉन्डिंग करायचं आहे, तर मी संगीताचा आधार आता घेतला पाहिजे. आणि त्या पद्धतीने जर स्टिम्युलेशन ज्याला आपण म्हणतो, म्युझिक स्टिम्युलेशन, स्पीच स्टिम्युलेशन, लँग्वेज स्टिम्युलेशन द्यायला सुरुवात केली तर अप्रतिम रिझल्ट्स आपल्याला दिसायला लागतात. मग ते बाळ ऑटिझम स्पेक्ट्रमवर असो, ADHD स्पेक्ट्रमवर असो, किंवा कुठलं न्यूरोडायव्हर्जन इतर कुठली कंडिशन असो, थोडक्यात ज्याला आपण स्पेशल बाळ म्हणतो असं असो, किंवा अगदी सगळं छान आहे वरकरणी पण मूल काही अशांत आहे, मूल अशांत आहे, एका जागी बसत नाही, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तरीसुद्धा ते कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही आहे, ते ऐकत नाही आहे, ते एका जागी स्थिर बसत नाही आहे, ते ॲट द सेम टाईम माझ्याशी बांधलं जात नाही आहे, माझ्याशी म्हणजे आईशी बांधलं जात नाही आहे, असं काहीही वाटत असेल
तर हे चॅनल जे सुरू करतोय आपण आजपासून, अरुला दी म्युझिकल एनरिचमेंट, हे नक्की फॉलो करा आणि अनुभवा तो आनंद. तर आजच्या या कार्यक्रमात, आजच्या या एपिसोडमध्ये आपण पहिल्यांदा घेतोय अभंग. आषाढी एकादशीचे वारे चालू आहेत, एकादशी जवळ येते. आपण घेत आहोत आनंद एका अभंगाचा. या अभंगामध्ये मी म्हटल्याप्रमाणे अतिशय सोपं असं ज्याला आपण इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते यूज केलेले आहेत, ते वापरलेले आहेत. सिंथेसायझर, एक मृदंग आणि एक टाळ, एक चिपळी, बस. रिदम आणि स्पीच डेव्हलपमेंट याचा खूप क्लोज संबंध आहे, खूप जवळचा संबंध आहे. जेव्हा बाळाला म्युझिकली एनरिच व्हायला लागतं, जेव्हा एखादं बाळ त्याचे कान तयार व्हायला लागतात, तेव्हा त्याच्या भाषेमध्ये सुद्धा प्रचंड भरभराट झालेली दिसते. ओके, तर ही भाषेवरची भरभराट आपण करायची कशी, साधायची कशी, ते आज आपण आपल्या पहिल्या अभंगातून शिकूया. हा अभंग निवडला आहे कानडा राजा पंढरीचा. अतिशय सोपा, अतिशय सुंदर आणि भावपूर्ण. आईने काय करायचं आहे, हा एकदा एपिसोड बघितल्यानंतर कानडा राजा पंढरीचा हे गाणं आधी स्पीकरवर लावायचं आहे घरी. ओके, आणि आपल्या बाळाला, मग ते जरा मोठं बाळ असेल तर बाजूला बसवायचं आहे किंवा त्याच्याबरोबर तो जिथे कुठे असेल तिथे जाऊन त्याच्या सोबत राहील असं बसवायचं आहे. एका जागी स्थिर बसत नसेल तरी काही हरकत नाही, त्याचं बोट धरून घरच्या घरीच चक्रा मारायच्या किंवा फिरायचं आहे, फेरी मारायची. छोटं बाळ असेल तर कडेवर उचलून घ्यायचं आहे. अजून छोटं बाळ जर बसत असेल मांडीवर तर त्याला मांडीवर बसवायचं आहे. बाळ जरा झोपण्याच्या तयारीत असेल तर त्याला झोपवत मांडीवर निजवत हा अभंग ऐकवायचा आहे. त्याचबरोबर आई तू गायचा आहेस. ठीक आहे, तर आजचा आपण आपला हा अभंग सुरू करूया. वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. बाळाबरोबर खेळत असताना, त्याला भरवत असताना, त्याच्या सोबत असताना जो काही वेळ मिळतोय, मग ती अगदी नोकरी करणारी आई असू दे की घराबाहेर 8-10 तास असते, पण नंतरचा जो एखादा तास मिळतोय बाळाबरोबर, या वेळामध्ये अरुलाज म्युझिकल एनरिचमेंट इम्प्लिमेंट करायला सुरुवात, त्याची तयारी करायला, ते घडवून आणायला सुरुवात करा. आणि खरं सांगते, हे करता करता बाळाच्या अंगावरून हात फिरवणं, त्याचे पापे घेणं, म्हणजे त्याला छान कुरवाळणं, त्याला थोपटणं आणि त्याचसोबत बाळाच्या पाठीवर किंवा बाळाच्या मांडीवर ठेका देणं. या पर्टिक्युलर जो कुठला अभंग असेल, आज आपण अभंग घेतोय, उद्या एखादं गाणं घेऊ, तर त्या गाण्याचा ठेका धरणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण ते गाणं जे ती ऐकतीये आणि तू गात असलेलं गाणं ऑलरेडी चालू आहे इन द बॅक, स्पीकरवर गाणं वाजतंय, नंतर तू ते गाणं म्हणतीयेस, त्याबरोबरच ते गाणं चालू त्याबरोबर तूही गाणं म्हणतीयेस आणि हे गाणं म्हणत असताना तू त्याला ठेका देतीयेस मांडीवर. हे खूप खूप मोठं काम करून जाणार आहे. ठीक आहे, तर या हिशोबाने आता आपण जरा पुढे वळूया पहिल्या कडव्याकडे. हा
चाखतो चोखोबाची गुरे राखतो हा नाम्याची खीर चाखतो चोखोबाची गुरे राखतो पुरंदराचा हा परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा. तर कसा वाटला आजचा अभंग? अभंग फार मोठा आहे, पण घरी सुरुवात करा. आजचा हा दिवस कानडा राजा पंढरीचा ऐकवण्यात घालवा आपल्या बाळाबरोबर. भावपूर्ण हृदयाने प्रेमाने कनेक्ट व्हा आपल्या बाळाशी आणि बघ ते 10 मिनटं 15 मिनटं तुझी घालवतीयस बाळाबरोबर, ती किती मोठं काम करून जातील. युअर चाइल्ड विल स्टार्ट लिसनिंग टू यू. बाळ तुझं ऐकण्यास सुरुवात करेल आणि त्याच्यामध्ये उत्तरोत्तर प्रगती होईल. असेच भेटूया आपण पुढच्या आपल्या एपिसोडमध्ये अरुला द म्युझिकल एनरिचमेंटमध्ये. तोपर्यंत हा एपिसोड आवडला असेल तर त्याला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हरिओम श्रीराम. अंबज्ञ.